बरे आसास मा गाववाल्यानो, नुकतोच मे महिनो चालू झालेलो असा। मे महिनो चालू म्हणजे आमच्या कोकणात आंबा, काजू, फणस आणि रतांब्याचो सीझन चालू। सगळ्यात पहिले शिडी घेऊन आम्ही गेलो आमच्या फणसाच्या झाडाबुडी। भाऊन लावल्यान पहिली झाडाक शिडी आणि त्याच्यावरती चढलो आणि काढल्यान पहिलो फणस। नंतर म्हटलं मी पण झाडावरती चढते आणि एक फणस काढतोय। रसाळ फणस आणि कापो फणस असे दोन प्रकारचे फणस असतात। ह्यो असा रसाळ फणस। खाली उतरलाय शुभमच्या हातात फणस दिले, नंतर काढलेले फणस घेतलो आणि आम्ही घराक निघालो। तुमका तर माहितीच असत सध्या मरणाचा गरम होता, म्हटलं मळ्यात जाऊयात, माडाचा एक शाळा काढूयात आणि ताण बघूयात म्हणून मळ्यात इलो। सरसरावून भाऊ माडाच्या झाडावरती चढलो आणि मस्त पैकी अशी शाळी काढल्यान। शाळी काढल्याच्या नंतर माझा काम होता त्यांका सोलायचा। हातात कोयतो घेतल्याने लगेच शाळ्यांका सोलूक घेतली। बाकी काय हो म्हणा, गरमीच्या दिवसात थंड पाणी पिल्याच्या नंतर इतक्या भारी वाटत नाही जितक्या शाळेच्या पाण्याचे फक्त 2 घोट पाणी पिल्याच्या नंतर वाटतं। एका टायमात तुम्ही किती शाळी पिऊ शकता कमेंट करून नक्की कळवा। पाणी तर एक नंबर होता, पिल्याच्या नंतर मन एकदम प्रसन्न झाला। भाऊन शुभमला खोबरा खाऊसाठी शाळा फोडून दिल्या। आजच्या व्हिडिओ पुरता इतक्याच। व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा।